हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा ब्लॉग डायरेक्ट म्हणजे हा दिसतोय का नचिकेत शिंदे यांच्याशी डायरेक्ट क्रिकेटची मॅच आहे, टुर्नामेंट. हे खूप अजून एक माणूस यायचा बाकी यांचा. खूप असे हवेत होते ते आज प्रतिस्पर्धी की आम्ही रिझल्ट सांगून दे. हा ठीक आहे, आम्ही आत्ताची मॅच बघू जे आज सोबत आहे. आज खेळून घ्या कशी मॅच, तर आज पूर्ण क्रिकेटची मॅच आहे. तर बघू, मागची मॅच ठीक आहे जिंकून गेले ते, जाऊ द्या कशी कशी आम्ही जिंकू दिली, कसं लहान पोरं म्हणून रडून देता म्हणून जाऊ द्या म्हणतं. तर आता शुभम सर बी येत आहे, तर बघू आजची मॅच जो मुकाबला एकदम तगडा असा मुकाबला घेऊ का गणेश दादा. बरोबर, आमची टीम आहे मी, गणेश आणि गितेश दादा आणि हे शुभम, हा कुशल आणि मुन्ना आणि मुन्ना नहीं सॉरी शुभम नचिकेत, दोनों एक ही है. और ये मुन्ना साहब कुशल सब एक ही है, कोई बात नहीं उसमें. तो अभी का सीन है, अभी वो आ रहे हैं मजबेगी, उनको अभी लेट हो गया आ जाए, और बाकी के लोग भी आ रहे. तो आज का मुकाबला था टफ खेलेंगे टफ. तो चलो खेलते. क्या आपकी क्या प्रतिक्रिया? कुछ नहीं सिर्फ खेलना. आपकी क्या प्रतिक्रिया मैच पे? मैच पे दिखाएंगे, वही दिखाएंगे आपको ऐसे टीम में ऐसा. चलो, हे आमचे मोठे अपोनेंट्स, दुसऱ्या टीमचे कॅप्टन, यांचं स्वागत आहे. चला 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 गीतेश दादा, सिक्स वाकडा नीट टाकना. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय लिया हमने सबने. अभी बैटिंग अपना तू उतरता का या? ओके, गणेश दादा ऑन स्ट्राइक, तिकडनं गीतेश दादा, यश दादा आणि मी, आमची पूर्ण अशी टीम आहे. आणि आमचे अपोनेंट्स हा किती ओव्हरीचे सर? 6 ओव्हरी. ओके डन. हो वन्स मोर गीता पाड, गीता जोरात. दणदणीत पहिली मॅच आम्ही हारलेलो आहे. तर बघू आता पुढची मॅच बघू. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला चला. हॅलो, चालेल का? हा चालेल ब्रॉडकास्टिंग लाईव्ह आहे. एकदा व्हाईट वॉश झालेला या टीमचा. 6-6 नंतर 6-0 नंतर 3-0. ते तिकडे बसले मध्ये, याचं नाव नाही घेते. खूप वाईट असा पराभव झालाय. कुठलीच मॅच अटीतटीची झालेली नाही. ते नाही झाली होती, आम्ही असेच बॉल टाकले होते. कुछ भी किती नाही? 3 ने जिंकलो ना आम्ही. शाबास. लिंबू मिरची गाड्या आहेत दोन दिवसातून, लिंबू मिरची ठेवलेली आहे. तो चालला म्हणजे जिंकलो म्हणे आम्ही 3-0 ने. काय करू? चला ब्लॉक. आमच्यासोबत खूप नाइंसाफी झालेली आहे. आमचा काही ब्लॉग घेण्यात आलेला आहे, कारण की ब्लॉगर लोक म्हणून आम्ही जिंकत होतो म्हणून काही ब्लॉग नाही घेतला या ब्लॉगरने. आम्ही ब्लॉग घेतलाय. सगळं कंटेंट हार जीत चालू असते जीवनात, तसा काही प्रश्न नाही. माणूस खेळतो कसा हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अरे 4 वर्ष विराट कोहली आओ हार के बाद जीते. थोडं थांबा थोडस. क्रिकेट मधले सगळ्यात नाम बी टीम नाही राहत. हो चालत असतं, हार जीत चालत असते. आम्ही छोट्या मॅचेस मध्ये नाही फॉर्म करत. ते कसं आज ग्रुपवर काही राहिलं नसतं बोलायला, म्हणून तुम्हाला आम्ही जिंकू दिलं. म्हणजे आज ग्रुपवर कसं भावेदा नमस्कार मस्त चालू असतं सर. आम्ही तुमचा मान ठेवतो. गुलाबी या पिंकी गुलाल उधळत होते का जिंकण्याचा? हो सांगे तुम्ही. हे वाटतं का खेळलेलं व्यक्तिमत्व हे बी. आणि अभिनय खेळायचं काम आहे, गुम झालेला आहे. काय रे काय झालं? ते ना 10 वर्षाच्या पुरीची जखम आहे, तो आता बघतोय. 10 वर्षाच्या पुरी सुरू होता, तुला काय माहिती? गणेश भाऊंच्या घरी आलोय आम्ही आता. गणेश भाऊंनी आता आम्हाला खास शुभम सरांना आज गणेश भाऊंच्या घरी जेव्हा नाश्त्याचं आमंत्रण आहे. पोऱ्या बघायला आलो. शिक्षण किती झालं बेटा? बीटेक आयटी. कुठे जॉब? जॉब सहित घर सांभाळून घेशील? पूर्ण नाव? कपड्यामध्ये झुरळ का निघतात तुझ्या?
आईने जुळी तर सोडून देतो आपलं काय त्याला ते ओडिसी मध्ये बॅक एंड मध्ये चांगले झोपेत जावा शिकतो तो खरे काय असं नाही चालणार आहे लग्न झाल्यानंतर. सकाळची मॅच अशी आमची पूर्ण कंप्लीट झाली. दंदन असा आम्ही यांचा पराभव केला या टीमचा 15-0ने. 15-0ने यांचा पराभव केला आम्ही दणदणीत सकाळी. आणि तसं आता आम्ही आलो दर्शनासाठी बाप्पांच्या सगळे बाकी गँग कुठे गेली पण आमची ती बाकी गँग इथं आमची बसलेली आहे. आम्हाला झूम होतं का आपलं नेट सेल्फीला झूम नाही होत. सो आता मस्त आम्ही आलोय सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी. सगळे पब्लिक आहे आमच्या आज दिवसभर आम्ही इकडे तिकडेच फिरतोय. घरी काय आम्ही थांबलेलो नाही. सगळ्यात जास्त अजून मी दिवसभर बाहेर 4-5 स्पॉट कव्हर झाले माझे सकाळपासून. एन्जॉय झाली पुरा पुरी गँग. साधा आराम करताना हे आमचे गट्टू नाही अरे बारीक होऊन गेले गट्टू. हे रुपा नमस्कार. अपूर्वा हिला तुम्ही पाहिलंय का? हा पाहिलंय. हिला तर तुम्ही एडी बाय डिफॉल्ट नमस्कार. हा चांगले. सो जस्ट मंदिर से आ गया मतलब तिकडनं मंदिरावरनं येऊन गेलो मी. सगळेजण आले होते सगळेजण बसलो मजा केली गप्पा बिप्पा मारले. काल तर आपले सगळे गँग मंडळी सगळे मुलं वगैरे आमचे पुरे जेवढे 5 जण तेवढं होतो. आज सगळेजण होते. अपूर्वा वगैरे तर आजच आली तर मस्तपैकी एक नंबर मजा वगैरे केली. आणि आत्ता त्यानंतर आलो पानपुरी खाली. तिथे काही शूट झालं नाही. गुप्ताजी पानपुरी खूप दिवसानंतर खाल्ली. आणि आता आलो मंदिरात. हे बघा मी बॅक साईडला शूट करतोय मंदिराच्या. तुम्हाला फ्रंट साईडने दाखवतो तुम्ही पाहिलं ते आपल्या ब्लॉगमध्ये नवीन जे आपल्याला जॉइन झाले त्यांच्या जो हमें नए लोग ज्वाइन हुए उनके लिए हमारा मंदिर है. हर रोज आपको ये लोग बताता हूँ. और इसमें ना एक सीन बताता हूँ मैं आपको मंदिर का. यहाँ पे देखो अभी ना यहाँ ना सब ना मतलब हमारे दादाजी लोग बैठे. अभी बज रहे तुम्हारे कुछ तो अरे जूम हो रहे. हाँ अभी बज रहे कुछ तो तुम्हारे 8 को 5 वगैरह कमी है. तो इसके बाद खाना खाने के बाद यहाँ पे बैठेंगे हमारे पापा लोग. वो बैठेंगे 10-10:30 बजे. और उसके बाद बैठेंगे हम. मतलब ऐसा सीन है इधर का. बहुत अच्छा है. तो अभी जस्ट मस्त हो गया. अभी आरती हो गया. हर रोज़ 8 बजे होती है लेकिन अभी तक गुरुजी नहीं आएंगे. अभी आएंगे तो आने के बाद मस्त आरती बिरती होंगे. आरती बिरती करेंगे और मज़ा फिर जाते हैं घर पे. और जो कल का ब्लॉग है उसको एडिट करते हैं और वो भी अपलोड करते हैं जल्द से जल्द. चलो सो गाईज जसं आता एक ब्लॉग एडिट करतो त्या ब्लॉगची एंडिंग आपली बाकी होती. तर जो तुम्हाला जो ब्लॉग आहे तो आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. बाय.